नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MBET लर्निंगच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कीबोर्डच्या मदतीने इंग्लिश टायपिंग कशा पद्धतीने करायचे। तर सर्वप्रथम आपण या कीबोर्डची ओळख करून घेऊया। कीबोर्डवरती तुम्हाला वेगवेगळ्या लाईन दिसत आहेत, वेगवेगळ्या लाईनवरती वेगवेगळे लेटर्स आहेत। तर या प्रत्येक लाईनला नाव आहे। हे मिडल रो दिसत आहे, कॅप्स लॉग ASDF मी जे ठेवलेली आहे त्याला होम रो असं म्हटलं जातं। याला होम रो का म्हणायचं, तर होम रोवरती आपला हात आहे तो आपण स्थिर ठेवायचा आहे, स्टँड ठेवायचा आहे, आपला हात तिथे सेटल होतो होम रोवरती। त्याच्या वरची जो रो आहे, होम रोच्या वरची रो आहे त्याला अप्पर रो असं म्हटलं जातं, आणि होम रोच्या जी खालील रो आहे तिला बॉटम रो असं म्हटलं जातं। आणि हे वरची रो दिसते, या वरची रो आहे त्याला नंबर रो असं म्हटलं जातं, आणि हे आपलं पूर्ण नंबर पॅड आहे। तर आपण टायपिंग करण्यासाठी आपल्याकडे काय आहेत, 10 बोटं आहेत, परंतु विद्यार्थी मित्रांनो यामध्ये टायपिंग करण्यासाठी 9 बोटांचाच उपयोग केला जातो। आपला जो लेफ्ट हँडचा जो थंब आहे, लेफ्ट हँडचा आपला अंगठा आहे, तो अंगठा आपण टायपिंगसाठी वापरत नाही। तर या 9 बोटाच्या मदतीने कशा पद्धतीने टायपिंग करायचं हे आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला ASDF, त्याच्यानंतर सेमीकॉलन LKJ अशा पद्धतीने आपली बोटं सेटल करायची आहेत। G आणि H ह्या 2 आहेत की त्या तशाच सोडायच्या आहेत इथं, आणि या पेजसाठी ह्या उजव्या हाताचा अंगठा आहे तो पेजसाठी लावायचा आहे, पेजसाठी। आता आपण सर्वप्रथम प्रॅक्टिस करताना सर्वात अगोदर काय करायचं, टाईप करायचं ASDF पेज सेमीकॉलन LKJ। ओके, एवढंच आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे। पहिल्या दिवशी फक्त तुम्हाला एकच प्रॅक्टिस करायचं आहे की अशा पद्धतीने मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो काय प्रॅक्टिस करायचं। हे जे बोट आहे शेवटचं करंगळी आहे, ASDF पेज सेमीकॉलन LKJ एवढंच प्रॅक्टिस करायचं आहे। हे तुम्हाला 2 ते 3 पानं जे नोटपॅडची आहे ती नोटपॅडची 2 ते 3 पानं तुम्ही हे प्रॅक्टिस करायचं आहे। सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हे प्रॅक्टिस करायचं आहे। ओके, आता हे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे, आता बघा ही 2 बोटं राहत आहेत, G आणि H हे राहते। तर आपण काय करायचं, नेक्स्ट डेला ASDF पेज सेमीकॉलन LKJ अशा पद्धतीने नेक्स्ट डेला प्रॅक्टिस करायची आहे। आणि याचे 2 पानं आपल्याला याची पण प्रॅक्टिस करायची आहे। पुन्हा एकदा मी सांगतो नेक्स्ट डेला काय प्रॅक्टिस करायची आहे, जी आपण पहिल्याच दिवशी करत होतो, ASDF पेज सेमीकॉलन LKJ एवढी पहिल्यांदा प्रॅक्टिस करायची आहे। आणि नंतर काय प्रॅक्टिस करायची आहे, ASDF पेज सेमीकॉलन LKJ एवढी प्रॅक्टिस करायची आहे। ओके, धन्यवाद।